मीना खाकी पावडर हे सगळ्यांनाच माहिती की ट्रस्ट बिल्डर आहे. मी मीना खाकी पावडर यूज करते. मीना खाकी छान वाटतं, ग्लो तर देते. आणि मला मी सांगा करते हा यूज. हो, तुम्ही ऍक्च्युअली ही यूज करता. येस. कधीपासून यूज करता? नमस्कार, मी समृद्धी मीना एलिमेंट्स मधून. 1965 सालापासून मीना खाकी पावडर महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या सुंदरतेचं एक विश्वासाचं नाव होतंच. पण आज आपण तुमच्या लाडक्या मीना खाकी पावडरच्या युजर्सला भेटून त्यांचं मत जाणूया. हाय, तुमचं नाव काय आहे? रणिता शर्मा. तुम्ही जॉब करतात? हो, की yes. कॉलेजला? नाही जॉब करते. आणि आता उन्हामुळे आपला मेकअप खूप मेल्ट होतो आणि त्याच्यामुळे असं खूप घामाचं वाटतं आणि ऑइली फेस वाटतो, तर त्यासाठी तुम्ही काय करतात? मी सगळ्यात भारी पहिले सनस्क्रीन यूज करते, त्याच्यानंतर मीना खाकी पावडर आपला घर. ओके, तुम्हाला मीना खाकी पावडर बद्दल माहिती आहे? हो, मी स्टार्टिंग पासून तोच यूज करते. अच्छा, मग तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? बेस्ट आहे, चांगला आहे, स्मूथ आहे, त्याच्यामध्ये नो केमिकल्स आहे, म्हणजे ऑर्गॅनिक येतो, मला तरी आवडतो, स्मूथ आहे. तर ही पावडर तू नेहमी लाईक परत परचेस करते? नक्कीच, हो, ट्राय करते मी. हाच ब्रँड यूज करते, मीना खाकीच. हो. ओके, आता आपण जाऊया नेक्स्ट दुकानामध्ये आणि बघूया त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला फ्रेश दिसणं किती इम्पॉर्टंट आहे? फ्रेश दिसणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपलं जेव्हा ऑइली स्किन होते तेव्हा ना कॉन्फिडन्स लो होते एक टायमाला, आणि जेव्हा आपण मॅट स्किन वगैरे असते तेव्हा खूप चांगलं वाटतं. आणि मॅट स्किन आजकालचा जो मेकअप करतायत लोक ते मॅट्स मध्येच करतायत जास्त तरी, तर ते ऑइली दिसलं की कॉन्फिडन्स लो होते आणि मॅट दिसलं की खूप चांगलं वाटतं. तर ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की एक स्टेबल लुक पाहिजे माणसाला. तर तुम्ही डेली यूज साठी काय यूज करता? डेली यूज साठी पावडर यूज करते. तर तुम्हाला मी एक पावडर देते, ती तुम्ही यूज करून बघा आणि तुम्हाला कसं फील होते ते. चालेल. आता कसं वाटतंय? आता मॅट वाटतंय आणि खूप मस्त वाटतंय. खूप चांगलं वाटतंय. हे आधी तुम्ही कधी पावडर यूज केली आहे? येस, आमच्या फॅमिलीमध्ये हे पहिल्यापासून यूज करतात, आणि जे ओल्ड जनरेशन आहे ती पण यूज करते, न्यू जनरेशन आहे ती पण यूज करते. आणि याच्यात आमची जे शॉप आहे आमची, त्याच्यात खूप मोठे मोठे प्रोडक्ट्स, म्हणजे याची जी मोठा पॅक येतो मे बी कितीतरी ग्रामचा येतो, ते खूप लोक घेऊन जातात. त्यांचं काय घरी फंक्शन वगैरे असलं काय असं की खूप घेऊन जातात. म्हणजे याचा ट्रस्ट बिल्डेबल आहे. मीना खाकी पावडर हे सगळ्यांनाच माहिती की ट्रस्ट बिल्डर आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय आहे? माझं नाव दिनेश तावकर. आणि तुम्ही मीना खाकी पावडर कधीपासून विकतात आहे? मीना खाकी पावडर गेले 25 ते 30 वर्षापासून आम्ही सेल करतोय. आणि तुमच्यात कोणतं असं प्रोडक्ट आहे की जे जास्त विकताय मीना खाकी पावडर? इतर पावडरच्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर मीना खाकी पावडर ही समोरनं मागितली जाते. ग्राहकांची तशी डिमांड आहे, त्यामुळे मीना खाकी पावडर महाराष्ट्रातील एक लोकप्रिय ब्रँड आहे आणि गेले बरेच वर्षापासून ते सेवा करतायत कस्टमरची मीना खाकी पावडर. बरोबर, आणि त्याची खूप डिमांड तुम्हाला हो, घेत आहे नक्कीच, असं? नक्कीच. त्याचा रिझल्टही खूप छान आहे. कस्टमरने लावल्यानंतर कस्टमर स्वतःहून सांगता आम्हाला की मीना खाकी पावडर ही जर बाकी पावडरच्या तुलनेमध्ये स्प्रेड होतात, पण मीना खाकी पावडर जसं आता हे गरमीचं वातावरण आहे याच्यामध्ये देखील स्प्रेड होत नाही, असं चेहऱ्यावरती असं दिसून येत नाही की लावलंय काय. बरोबर, गरमीमुळे जास्त ऑइली फेस होतं, त्याच्यामुळे ही नक्की, परफेक्ट आहे. निश्चितच. बरं, थँक्यू सो मच. वेलकम. तर आता आपण बघितलं की लोकांचा काय एक्सपिरियन्स होता. आता आपण इथे आलोय सुपर मार्केटमध्ये आणि आता बघूया इथे मीना खाकी पावडरचा काय एक्सपिरियन्स आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये आपली स्किन खूप ऑइली होते आणि त्याच्यामुळे ऑइलीनेसमुळे तुमचा असा कधी कॉन्फिडन्स लो होतो का? हो, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता? मी मीना खाकी पावडर यूज करते. कधीपासून यूज करता तुम्ही? हा, मी 2-3 वर्ष तीच यूज करते, पण मला त्याचा रिझल्ट खूप छान आलाय. आणि कोणी तुमच्या असं ह्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये वगैरे पण ही use हो, करतात? सगळीच यूज करतात, कारण का ती पावडर एवढी खूप छान आहे ना की म्हणजे मला तिचा रिझल्ट खूप आवडलेला आहे. त्याच्यामुळे तुमची खूप मॅट फिनिश हो, खूप म्हणजे एकदम छान वाटतं, म्हणजे खूप प्रोफेशनल वाटते ती मीना खाकी पावडर. तुम्ही कुठून परचेस करता? मी आय शॉप मध्ये डिमांड मधनच खरेदी करते. हो, म्हणजे एकदाच खरेदी असते, ती सगळी मी डिमांड मधनच करते. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आता गरमीमुळे खूप जास्त आपली स्किन ऑइली होते, तर तुम्ही कोणती पावडर यूज करता का? हा मीना खाकी. तुम्ही पण तीच हो. यूज करता? मग तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे त्याच्यावर? हा, भरपूर चांगला आहे. म्हणजे आम्ही मेकअप वगैरे केला तरी तीच पावडर यूज करतो आणि लहानापासून मी तीच यूज करते आणि माझ्या मुलींना पण मी तीच पावडर यूज तुम्ही करते. मी पण सगळ्यांना मीना खाकीच रेकमेंड करेल, कारण की जेव्हा पण आपण ती यूज करतो आपल्याला स्वेटिंग होते, पण मीना खाकी अशी पावडर आहे की ज्याच्याने आपल्याला काहीच स्वेटिंग वगैरे फील नाही होत. म्हणजे नॉर्मली आपली जी स्किन आहे त्याच्यावरच ते व्यवस्थित आपली स्किन राहते. फॅमिलीमध्ये पण सगळी तीच करतात आणि आम्ही आता सांगू का तीच यूज करावी की भरपूर त्याने चांगला म्हणजे फरक. हो, खूप वर्षांपासूनचा त्यांचा हे आहे. हा. बरोबर, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आता तुला माहिती असेल की आता उन्हाळा आलाय आणि आपली स्किन खूप ऑइली होते आणि त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स खूप लो होतो. अगर तुला कोणत्या इव्हेंटला जायचं असेल किंवा कॉलेजसाठी पण काही असेल फंक्शन,
तर त्यासाठी तू कोणती लाईक पावडर नॉर्मल असं पावडर यूज करतो. नॉर्मल पावडर यूज नॉर्मल. करतो. तर माझ्याकडे तुझ्यासाठी एक पावडर आहे, ती एकदा तू यूज करून बघ आणि देन मग मला सांग की तुला कसा फील हा, होत आहे ठीक ते. कसा फील होत आहे तुला? चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. स्मेल पण चांगलं आहे. स्मेल पण चांगलं आहे आणि आता तुला असं स्टिकी पण नाही फील होत आहे आणि नाही. स्किन ऑइली वाटत नाहीये बिलकुल पण. जर तुला ही परचेस करायची असेल तर तू ती करशील? हा, करेन. तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तेव्हा तुम्हाला तुमची स्किन खूप ऑइली फील होत असेल, घामामुळे पण आपल्याला खूप चिपचिप फील होतं, तर तुम्ही अशी कोणती पावडर किंवा कोणतं असं प्रोडक्ट यूज करता का? मी आता आहे ना कोणतीही पावडर जी असेल ती यूज करतो. नॉर्मल पावडर यूज करता. तर मी तुम्हाला एक पावडर देते, ती तुम्ही एकदा यूज करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला कसा त्याचा एक्सपिरियन्स येतोय. तर ही एक पावडर आहे, ती एकदा तुमचा एकदा यूज करून तुम्ही बघा. खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. चांगलं कसं powder आहे. वाटतं तुम्हाला? म्हणजे जो आता म्हणजे घाम वगैरे येतो ना तो सुद्धा आता एकदम कमी वाटतो आणि एकदम ग्लो आल्यासारखं मला ग्लो वाटतं. आल्यासारखं वाटत. आणि तुम्हाला माहिती आहे का ह्याची प्राइस फक्त 85 रुपये आहे ओके. आणि हा तुम्हाला 3 महिन्यांपर्यंत पुरू शकतो आणि ह्याचा छोटा पॅक पण तुम्हाला 12 रुपयांमध्ये मिळेल. ओके. तर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा तुमच्या बाजूच्या कोणत्या पण दुकानामधून परचेस करू शकता. आणि आता सध्या कोणतं जास्त प्रोडक्ट विकते? जास्त तर सध्या गरमीच्या हिशोबाने तर मीना खाके हा चालतोय, आईस वे आणि हर्बल चिल करून. ह्यो चांगला आहे, गमोरीसाठी लवकर इफेक्ट देतोय कस्टमर. अच्छा, तर ते- रिव्ह्यू चांगले आहे याचे. आणि मीना खाकी पावडरचं बद्दल काय आहे लोकांचं एक्सपिरियन्स? हा, तो पण चांगला आहे. रोजचा स्मेल वगैरे आहे, ह्यो तर पहिल्यापासून चालतोय. मी लहानपासून बघतो, लोक समोरून रिकमेंड करतो मीना खाके घ्या असा. बरोबर. हा तर एकदम पॉप्युलर आहे, ब्रँड पॉप्युलर चांगला आहे आणि एकदम मस्त आहे. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर युअर फीडबॅक. Welcome. आता आम्ही आलो आहोत मॉलमध्ये आणि इकडे बघूयात की लोकांना मीना खाके पावडरचा काय एक्सपिरियन्स येतोय. हाय, तुमचं नाव काय आहे? धन्यश्री, आणि तुम्ही काय करता? सेकंड इयर. आता जसं उन्हाळ्यामध्ये आपला मेकअप ना खूप जास्त ऑइली होतो घामामुळे, तर असा ऑइलीनेस जेव्हा येतो तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लो होतो का? हो, नॉर्मली होतो. नॉर्मली होतो. तर त्याच्यासाठी तुम्ही कोणती पावडर वगैरे असं काय यूज करता? नॉर्मल टॅल्कम पावडर. नॉर्मल टाईप. माझ्याकडे तुमच्यासाठी ही मीना खाकी पावडर आहे, तुम्ही ही एकदा यूज करून बघा आणि मला मी सांगा. करते हा यूज. हो, तुम्ही ऍक्च्युअली ही यूज करता. येस. कधीपासून यूज करता? तर एवढं लक्षात तर नाही, पण मम्मी आणून ठेवते, यूज करते. म्हणजे मम्मी आणि तुमच्या सर्व फॅमिलीमध्येच हो. ही यूज केली जाते. हो. तर आता तुम्हाला जर थोडंसं ऑइलीनेस वाटत असेल तर तुम्हाला ट्राय करून बघायची. डेफिनेटली. येस. हा लगेच ड्राय करतो फेस. हो, ऑइलीनेस एकदम हो. लगेच निघून जातो. बरोबर. Okay. आणि तुम्ही मोस्टली कुठून परचेस करता ही पावडर? लोक जनरल स्टोर. जनरल स्टोअर मधून. हो. अच्छा, थँक्यू सो मच फॉर युअर फीडबॅक. वेलकम. नमस्कार, तुमचं नाव काय आहे? माझं नाव जयदीप. तुम्ही काय करता? मी सेल्स मध्ये जॉब करतो मार्केट. अच्छा. आता जसं ट्रॅव्हलिंग करता तेव्हा तुमचा फेस खूप ऑइली वगैरे होत हा. असेल उन्हामुळे, तर त्यासाठी तुम्ही काय यूज करता? शक्यतो काही यूज नाही करत, मी फक्त पाण्याने चेहरा धुतो माझा जे काय असेल ते. आणि पावडर जी असते यूज करायची ती लावतो आपली, त्याच्यामध्ये मी मीना खाकी लावतो आपण. मीना खाकी पावडर यूज करतात. आणि कधीपासून तुम्ही ती यूज करतात? खूप आधीपासून आमच्या लहानपणापासून आम्ही तीच पावडर यूज करतो. तुमचे आमच्या- आई बाबा हो, हो, वगैरे हो, आमच्या सर्व घरात तीच यूज. नेहमी हीच पावडर असते. अच्छा, तर तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे खूप ह्याच्यापासून. चांगला, खूप चांगला आहे. म्हणजे लहानपणापासून वापरतो. दुसरी गोष्ट काय माहिती का, ती पावडर स्किन सारखी आहे, म्हणजे चेहरा पांढरा नाही होत, हा, ऑइली नाही बरोबर. होत, पांढरा नाही होत. आपला Colour ज्या जसा- चेहऱ्याचा रंग आहे त्या रंगासारखा तो असतो. बरोबर. त्याच्यामुळे. आणि ही मेल आणि फिमेल दोघांसाठी पण हा, हा. हे आहे, तर ते घरात सगळेच perfect जण आहे. वापरायचे आमच्या. बरोबर. थँक्यू सो मच फॉर युअर फीडबॅक. Thank थँक्यू. हाय, तुझं नाव काय आहे? प्रियांका देशमुख. आणि काय करतेस तू? मी डिग्रीला आहे, 3rd इयर. आणि तू मेकअप तर करतच असशील, हो, तर आणि मेकअप नंतर तुझं कधी असं फील होते की स्किन खूप ऑइली झालाय आणि असं कॉन्फिडन्स थोडासा लो होऊन जातो त्याच्यामुळे? येस, होतात. तसं कोणती पावडर आहे की जी तू यूज करते? नॉर्मल नॉर्मल टॅल्कम पावडर तू यूज करते. माझ्याकडे तुझ्यासाठी ही मीना खाकी पावडर आहे, ही एकदा तू यूज करून बघ आणि बघ तुला की कसं वाटतं आणि तुझा काय एक्सपिरियन्स आहे. छान वाटतंय. ग्लो तर देते. ग्लो तर देते आणि ऑइलीनेस पण खूप कमी झालं. कमी वाटतं. ही तुला फक्त 85 रुपयाला मिळेल आणि ही साधारणपणे 3 महिने तर चालते. आणि हिचा जो छोटा पॅक आहे ना तो फक्त 12 रुपयाला रेग्युलर आहे. यूज करू शकतो. हो, रेग्युलर यूज करू शकतो, एकदम नॅचरल आहे. आणि जर तुला हे परचेस करायचं असेल तर तू ऑनलाईन किंवा तुझ्या नॉर्मल जनरल स्टोअरमधून सुद्धा करू शकते. तर तुला हे आवडेल परचेस करायला, तर हे तुझ्यासाठी घे आणि तू हे नक्की यूज करू शकते. तर हा होता आजचा स्ट्रीट एक्सपिरियन्स. तर काही जणांनी मीना खाकी पावडर पहिल्यांदा ट्राय केली, तर काही जणांना ऑलरेडी पासून माहीत होतं. तुम्हाला पण जर उन्हामध्ये फ्रेश राहायचं असेल तर मीना खाकी पावडर नक्की यूज करा.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय.